कल्पना करा, तुम्ही सकाळी उठलाय आणि केसावरून हात फिरवताय तर तुम्हाला जाणवतं एका ठिकाणी केस कमी झाले. जेव्हा तुम्ही आरशात बघता तेव्हा कळतं की पूर्ण पॅचमध्ये एक पॅच बनलेला आहे, जिथं पूर्ण गोल राऊंड शेपमध्ये चट्टा पडलेला आहे, पूर्ण गुळगुळीत झालेला आहे. तर असं जर झालं तर नक्कीच एखादा खूप घाबरून जाईल, खूप भीती वाटेल आणि डिप्रेशनमध्ये जाईल. कारण हा आजारच तसा आहे. या आजाराला म्हणतात ॲलोपेशिया एरियाटा, म्हणजेच चाई लागणे. डोक्यावरती किंवा शरीरावर कुठेही गोल राऊंड पॅचमध्ये केस पूर्णपणे निघून जाणे याला ॲलोपेशिया एरियाटा असं म्हणतात. ॲलोपेशिया एरियाटा हा एक ऑटोइम्युन डिसीज आहे, म्हणजे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती चुकून आपल्या केसांच्या मुळांवरती हल्ला करते आणि तिथले संपूर्ण केस निघून जातात. तर याबद्दलचा आपला एक डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे, तो आपण नक्कीच बघा. त्याची लिंक आपण आय बटन मध्ये देत आहोत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की या ॲलोपेशिया एरियाटाच्या पेशंटमध्ये कशा प्रकारे आपल्याला रिलीफ मिळालेला आहे. पेशंटच्या फोटो सहित आपण आता या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर ऋषिकेश भुजबळ, कन्सल्टिंग होमिओपॅथ, विमाननगर, पुणे. तर आता आपण या व्हिडिओमधील पेशंटच्या केसबद्दल जाणून घेऊ. तुम्ही हा फोटो बघा. हा पेशंटचा बिफोर फोटो आहे, काही महिन्यांपूर्वीचा, जेव्हा तो क्लिनिकला ट्रीटमेंट घेण्यासाठी आला होता. त्याचंही असंच झालं होतं. अचानक त्याचे केस गेले होते आणि त्याच्या अचानक लक्षात आलं आणि घाबरून जाऊन त्याने खूप सर्च करून आपल्या क्लिनिकला तो पोहोचला होता. तर त्यानंतर आपण त्याची डिटेल केस हिस्ट्री घेतली, त्याची कारणे समजावून घेतली आणि त्याच्या केसमध्ये त्याचा प्रचंड स्ट्रेस, टेन्शन हे महत्त्वाचं कारण मिळालं. तर आपण त्याच्या केस येण्याबरोबरच त्याच्या स्ट्रेससाठी सुद्धा औषधं दिली, जेणेकरून त्याची इंटरनल रिकव्हरी व्यवस्थित पूर्ण बरी होईल आणि त्याला केस लवकर यायला मदत होईल. तर त्यानंतर काही महिन्यांनी त्याच्या स्काल्पवर छोटे छोटे बारीक केस यायला लागले. ते व्हाईट कलरचे होते का सोनेरी कलरचे होते. तो पेशंट घाबरून गेलाय की त्याला वाटलं की व्हाईट कलरचे कसे काय केस येत आहेत. तर त्याला मी समजावून सांगितलं की सुरुवातीला असेच व्हाईट कलरचे केस येत असतात आणि हे असे व्हाईट कलरचे किंवा सोनेरी केस येणं हे एक नॉर्मल लक्षण आहे की आपल्या औषधांना त्याचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि आपली रिकव्हरी चांगली होणार आहे, याचं हे पहिलं महत्त्वाचं लक्षण असतं. त्यानंतर आता तुम्ही हा फोटो बघा. हा आफ्टरचा, म्हणजे साधारण 4 महिन्यानंतर त्याची जेव्हा पूर्ण रिकव्हरी झाली तेव्हाचा हा फोटो आहे. बघा, केस पूर्णपणे परत आलेले आहेत, पूर्ण दाट झालेले आहेत केस आणि पॅच पूर्णपणे कव्हर झालेला आहे. तर अशा प्रकारे की जेव्हा एखादा आजार होतो तो मुळापासून बरा केला, त्याची मूळ कारणे समजावून घेतली, तर त्यावर ट्रीटमेंट करणं सोपं होतं आणि तो आजार मुळापासून बरा होतो. आता आपण या पेशंटच्या रिकव्हरीबद्दल जाणून घेतलं, पेशंटला कसा आराम मिळाला, त्याचे केस कसे परत आले. परंतु आता आपण या आजाराबद्दल थोडी अजून माहिती जाणून घेऊयात. याची कारणं काय आहेत आणि त्यासाठी काय केलं पाहिजे. तर याचे सगळ्यात महत्त्वाची 3 कारणं आहेत. की जसं सगळ्यात महत्त्वाचं आहे की प्रचंड मानसिक ताणतणाव, स्ट्रेस, टेन्शन, याच्यामुळे आपली इम्युनिटी लगेच अफेक्ट होते आणि त्याचा कुठे ना कुठे रिफ्लेक्ट होतं. ते बऱ्याच वेळा केसांवरती रिफ्लेक्ट होतं आणि ॲलोपेशियासारखे आजार होतात. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की हार्मोनल इम्बॅलन्स, जसं की PCOD, थायरॉइड असे काही आजार असतात जे आजकाल खूप वाढत चाललेले आहेत. त्याशिवाय डायबेटीस, हायपरटेन्शन असे आजार आहेत की ज्यामुळे इम्युनिटी आपली कमी होत जाते. तर या आजारामुळे सुद्धा इम्युनिटी कमी होते आणि त्यामुळे मग ॲलोपेशिया सारखे आजार होऊ शकतात. यानंतर पुढील महत्त्वाचं कारण आहे की विटॅमिनची डेफिशियन्सी, जसं विटॅमिन B12 आहे, कॅल्शियम, विटॅमिन D असे विटॅमिन जर कमी असतील तर त्यामुळे आपली इम्युनिटी कमी होते आणि त्यामुळे सुद्धा ॲलोपेशिया किंवा हेअरफॉल सारखे प्रॉब्लेम वाढू शकतात. यासोबतच आपली बदललेली जीवनशैली, लाईफस्टाईल, त्यासोबत अनुवंशिकता असे काही फॅक्टर्स आहेत की ज्यामुळे ॲलोपेशिया एरियाटा हे होत असतात. तर ॲलोपेशियाची कारणे आपण थोडक्यात समजावून घेतली. आपला ॲलोपेशिया एरियाटावर एक डिटेल व्हिडिओ सुद्धा आहे, त्याच्या ट्रीटमेंट आणि त्याच्या इतर सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक आपण आय बटनमध्ये देत आहोत. आता आपण बघूयात की ॲलोपेशिया एरियाटा जर झाला, अचानक तुमचा पॅच एखाद्या लक्षात आला, तर काय केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं, तिथं सारखं हात लावून बघणं बंद करा. बऱ्याच वेळा आपल्याला ते कळल्यामुळे, आपण एन्झायटीमुळे किंवा स्ट्रेसमुळे सारखा तिथे हात लावतो आणि बघत राहतो काय झालंय, केस आलेत का किंवा काय. तर ते पूर्णपणे बंद करा. असं केल्याने आपला स्ट्रेस नकळत वाढत असतो आणि रिकव्हरी स्लो होते. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं की आपलं डाएट करेक्शन करा. की जर तुमच्या डाएटमध्ये जंक फूड जास्त असेल, विटॅमिन्सची कमतरता असेल, तर ते सगळं करेक्ट करा. त्याच्या मूळ कारणावर उपचार करा, त्याचं मूळ कारण समजून घ्या, योग्य डॉक्टरांकडे जा, योग्य सल्ला घ्या, योग्य वेळेवर योग्य ट्रीटमेंट घेतली तर तुमचे केस नक्कीच परत येतील. ॲलोपेशिया एरियाटा हा चिंताजनक नक्कीच आहे, घाबरवणारा आहे, कॉन्फिडन्स कमी करणारा आजार आहे. परंतु योग्य उपचारांनी हा आजार नक्कीच बरा होतो. तुमचे केस पुन्हा नक्कीच येतात. त्यासाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमची ट्रीटमेंट चालू करू शकता. केसांच्या कुठल्याही प्रॉब्लेमसाठी किंवा ॲलोपेशिया एरियाटासाठी जर तुम्हाला वैयक्तिक आणि सुरक्षित नॅचरल ट्रीटमेंट हवी असेल तर आपल्या क्लिनिकशी त्वरित संपर्क करा.